गुड आफ्टरनून. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये आपण आज इंग्रजीचा घटक बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये घटक आहे व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह आणि त्यातला जो पुढचा घटक आहे तो म्हणजे काय, रायटिंग वर्ड रजिस्टर. वर्ड रजिस्टर म्हणजे काय, तर आपल्याकडे शब्दाची यादी असायला पाहिजे. म्हणजे एखादा तुम्हाला कालच्या अभ्यासातच दिलं होतं बघा, प्राण्यांची नावं लिहा, पक्ष्यांची नावं लिहा, दिशांची नावे लिहा. तर ती म्हणजे काय, शब्दांची यादी. आता तुम्हाला मी एखादं सांगितलं बॉडी पार्ट, तर बॉडी पार्टची यादी तुम्हाला पाठ पाहिजे. हेड, आईज, नोज, लिप, माउथ, टीथ, इयर, आहे की नाही, चेस्ट, स्टमक, बॅक, लेग, असे त्याच्याशी संबंधित आपल्याला काय पाहिजे, यादी करता आली पाहिजे. फ्रूट सांगितलं, मँगो, बनाना, पॉमिग्रेनेट, असे असंख्य शब्द त्या शब्दाशी निगडीत आपल्याला करता आले पाहिजे. व्हेजिटेबल आहेत, डायरेक्शन आहेत, कलर आहेत, आहे की नाही. ज्या गोष्टी आपण वी यूज थिंग ॲट स्कूल, वर्गात वापरतो त्या वस्तू आहेत, किंवा वी यूज थिंग ॲट होम, आपण घरी वापरतो त्या वस्तू आहेत. वी यूज थिंग ॲट किचन, नका बोलू, बोल नका. वी यूज थिंग ॲट किचन, किचनमध्ये वापरतो त्या वस्तू आहेत. आपल्या स्कूल बॅगमधल्या वस्तू आहेत, बरोबर की नाही. याच्याशी संबंधित तुम्हाला काय केलं जाईल, तर एक विशिष्ट शब्द दिला जाईल आणि त्याच्याशी संबंधित शब्द तुम्हाला शोधायचे. त्यालाच काय म्हणायचं, वर्ड रजिस्टर. काय, वर्ड रजिस्टर. त्याच्यामध्ये कोणताही शब्द दिला जातो आणि त्याच्याशी संबंधित किंवा विशिष्ट अक्षराने सुरू होणारे शब्द, विशिष्ट अक्षराने शेवट होणारे शब्द, अशा बऱ्याच. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोफेशन्स म्हणजे व्यवसाय विचारले जातात. कोणताही शब्द त्या शब्दाशी निगडीत याची यादी म्हणजेच काय, वर्ड रजिस्टर. समजलं का. तर याच्यामध्ये प्रश्न कसे येतात बघा. तर त्याच्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितलेल्या पद्धतीने ते शब्दाची स्पेलिंग पाठ पाहिजे, त्या शब्दाचं चित्र माहीत पाहिजे, आहे की नाही. जर तुम्हाला एखादं वांग्याचं चित्र दिलं तर ते वांग आहे हे माहीत पाहिजे. वांग्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, ब्रिंजल. ब्रिंजल ही काय आहे, व्हेजिटेबल आहे हे माहीत पाहिजे. म्हणजे त्याचं चित्र आणि त्याच्याशी संबंधित माहिती ते काय आहे हे सुद्धा माहीत पाहिजे. समजलं. तर आता बघूया त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात. बघा, पहिला प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड रजिस्टर. खालील शब्दाची यादी पूर्ण करा. आता इथं तुम्ही जसं शब्द पाठ करणार आहे की नाही, तसं स्पेलिंग सुद्धा पाठ असणं महत्वाचं आहे. बघा इथं काय दिलंय रे, काय आहे शब्द, SKY. स्काय. स्काय म्हणजे काय, आकाश. ढग नव्हे, आकाश. जे मोकळं दिसते की नाही रिकामं, त्याला काय म्हणायचं, स्काय. मग स्काय मध्ये दिसणाऱ्या वस्तूंचे पुढे नाव दिलेत बघा. क्लाउड. क्लाउड म्हणजे क्लाउड, क्लाउड, ढग, एरोप्लेन, विमान, बर्ड्स, पक्षी. म्हणजे आपण जर आकाशात वर बघितलं तर आपल्याला आकाशामध्ये ढग दिसतात, एरोप्लेन दिसते आणि बर्ड दिसतात. मग आपल्याला काय करायचंय, तर ह्या यादीमध्ये खालच्या चार पर्यायातील योग्य शब्द त्या यादीमध्ये जोडायचा आहे. तर पर्याय बघा, हिल्स. हिल्स म्हणजे काय रे, टेकडी. हिल्स म्हणजे टेकडी. हिल म्हणजे टाच नव्हे, हिल म्हणजे टेकडी. फ्लावर्स म्हणजे फुले. स्टार म्हणजे चांदणे आणि
रोड्स म्हणजे रस्ते. मग या यादीमध्ये कोणता शब्द जोडला जाईल? स्टार. यस, स्टार हा शब्द या यादीमध्ये जोडला जाईल. म्हणजे पर्याय नंबर 3. समजलं का वर्ड रजिस्टर कसं करायचं? ठीक आहे, सोपंच आहे, तुम्ही करत नाही. पुढे बघा दुसरा, स्कूल. SCHOOL. स्कूल म्हणजे शाळा. शाळेच्या संबंधाने शब्द पुढचे दिले आहेत बघा. टीचर, क्लासरूम, स्टुडंट. टीचर म्हणजे शिक्षक, क्लासरूम म्हणजे वर्ग आणि स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. कोण आहे रे? काय विशाल? तर याच्याशी संबंधित पुढच्या यादीमध्ये कोणता शब्द येईल? फार्मर, जंगल, डॉक्टर, ब्लॅकबोर्ड. तर फार्मर म्हणजे फार्मर शेतकरी, जंगल म्हणजे जंगल, डॉक्टर म्हणजे डॉक्टर वैद्य आणि ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा. मग स्कूलची संबंधित यादी आहे. टीचर, क्लासरूम, स्टुडंट. पुढचा शब्द कोणता येणार आहे? ब्लॅकबोर्ड. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 3 and 4. फाइंड ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे काय? तर विसंगत पद ओळखायचं आहे. गटात न बसणारं पद म्हणजे काय? तर 3 शब्द एका अर्थाचे किंवा एका रजिस्टर मधले आहेत आणि एक कसा आहे? वेगळा आहे. पर्याय बघा, डिअर. डिअर म्हणजे DEER, डिअर. हरिण, लायन, सिंह, टायगर, वाघ, फॉक्स, कोल्हा. आता बघा हे सगळे प्राण्यांची नावं आहेत, बरोबर की नाही? पण प्राण्यांची नावं आहेत, परंतु लायन, टायगर आणि फॉक्स हे कसे आहेत? मांसाहारी आहेत, म्हणजे दुसरे प्राणी मारून खातात, आहे की नाही? आणि डिअर आहे तो काय करतो? तर गवत खातो, म्हणजे तो शाकाहारी आहे. हरिण कधी मांस खातं का? नाही. तर हरिण कसं आहे? शाकाहारी आहे. लायन, डिअर, फॉक्स कसे आहेत? मांसाहारी आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर शाकाहारी मांसाहारी प्राणी सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर पहिला पर्याय येणार काय? डिअर. पुढे बघा चौथा प्रश्न, ब्रिंजल, बिटर गोर्ड, टोमॅटो, कॅबेज. आता हे सगळे कसे आहेत? व्हेजिटेबल आहेत, परंतु ब्रिंजल, बिटर गोर्ड आणि टोमॅटो ही फळभाज्या आहेत. कशा आहेत? फळभाज्या आहेत. तर कॅबेज ही कशी आहे? पालेभाजी आहे. कॅबेज ही काय आहे? पालेभाजी. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता आहे? कॅबेज. ठीक आहे. पाचवा प्रश्न बघा, चित्रे पहा, वेगळे चित्र निवडा. आता पहिलं चित्र कशाचं आहे रे? पेन. दुसरं बॉल. तिसरं बुक. चौथं चॉक आणि पाचवं रुलर. मग आता ह्याच्यामध्ये वेगळं काय दिसतंय? बॉल दिसतंय, कारण बाकीचे पेन, बुक, चॉक, रुलर हे स्कूलशी संबंधित शब्द आहेत. फक्त डॉल ही खेळणं आहे, म्हणून पर्याय नंबर 3 डॉल. पर्याय नंबर 3 डॉल. आता हे सरावासाठी काय शब्द आहेत बघूया आपण. काय प्रश्न आहे बघा. सरावासाठी क्वेश्चन 1 to 7. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड रजिस्टर बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन. खालील वर्ड रजिस्टर योग्य शब्द निवडून पूर्ण करा. टेलर. बघा टेलर हा शब्द दिला आणि टेलरशी संबंधित थ्रेड. थ्रेड म्हणजे काय? टेलर म्हणजे कळलं का तुम्हाला? टेलर म्हणजे काय? शिंपी, कपडे शिवणारा. थ्रेड म्हणजे धागा. निडल म्हणजे सुई. मशीन म्हणजे कपडे शिवायची मशीन. आता टेलरशी संबंधित ते कोण वाजवतं रे? बास म्हणावं त्याला. वाजवणार बघा. पर्याय 1 कुक. कुक म्हणजे शिजवणे. कुक म्हणजे अन्न शिजवणे. अरे बास की बास म्हणावं त्याला. त्याच्यानंतर क्लॉथ्स. क्लॉथ्स म्हणजे
कपडे, ऑफिस म्हणजे कार्यालय आणि डिश म्हणजे ताट. टेलरला कशाला डिश पाहिजे? क्लॉथ्स. टेलर या वर्ड रजिस्टर त्याच्यामध्ये थ्रेड, निडल, मशीन आणि क्लॉथ्स येणार, कारण तो कपडे शिवतो का नाही टेलर. हा, पुढं बघा दुसरा म्युझिक. म्युझिक म्हणजे संगीत. बघा व्हायलिन, ड्रम, फ्ल्यूट. काय येईल रे पुढं? बघा पर्याय तबला, टिफिन, टीन, बॉटल. तबला, कारण संगीताशी संबंधित आहेत. व्हायलिन, ड्रम, फ्ल्यूट म्हणजे बासरी आणि तबला म्हणजे वाजवण्याचा तबला. बघितलं ना? तुम्हाला ह्याची नावं कुठं आहेत? लिसन टू माय, तबला, दादा. हा, आपल्याला कविता दुसरीला. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, हा म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची नावं आहेत. व्हायलिन, तबला, ड्रम आहे की नाही? बघा फ्रूट. तिसरा प्रश्न बघा, वर्ड रजिस्टर साठी वर्ड दिलेला आहे फ्रूट. फ्रूटची नावं आहेत पुढे बघा, मँगो. पुढचं तिसरं वर्ड रजिस्टर आहे बघा फ्रूट. आता फ्रूट म्हणजे काय लिहायचं बंद करायचंय. फ्रूट म्हणजे फळ. मँगो, ॲपल, पायनॅपल ही फ्रूटची नावं त्याच्या पुढं वर्ड रजिस्टरला दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये पर्याय आहेत बघा, व्हेजिटेबल, फ्लावर, वॉटर अँड गव्हा. त्या वर्ड रजिस्टर मध्ये कोणता शब्द येणार पुढचा? गव्हा. कारण मँगो, ॲपल, पायनॅपल हे फळं आहेत, फ्रूट आहेत. तर गव्हा हे सुद्धा कसं आहे? फ्रूट आहे. म्हणून त्या वर्ड रजिस्टरला पुढचा येणार काय? गव्हा. परत पुढे बघा किचन. किचन म्हणजे आपण जे स्वयंपाक करतो ते घर, त्याला स्वयंपाकगृह सुद्धा म्हणतात. तर त्याच्याशी संबंधित पुढे शब्द दिले आहेत बघा, टी, कुकर, नाही. टी म्हणजे काय? चहा. कुकर म्हणजे जे आपण आपल्या किचन मध्ये असते बघा कुकरचं भांड, हा ते कुकर. आणि नाईफ. नाईफ म्हणजे काय? चाकू. मग आता किचनशी संबंधित खालील 4 पर्यायापैकी कोणता शब्द आहे ते बघूया आपण. चेअर, टेबल, गॅस, बुक्स. गॅस. कारण चेअर, टेबल, बुक्स हे स्कूलशी संबंधित आहे. तर गॅस हा कशाशी संबंधित आहे? किचनशी. म्हणून पर्याय नंबर हर्ष 3 गॅस. पुढचा बघा 5वा प्रश्न, गेम्स. गेम्स म्हणजे काय? खेळ. खेळाशी संबंधित पुढचे शब्द दिलेले आहेत. ठीक आहे. टेनिस, कबड्डी, क्रिकेट हे खेळाचे नाव आहेत. टेनिस, कबड्डी, क्रिकेट. आता खालचे पर्याय बघा, नीट बघायचं. रन, नेट, ग्राउंड, फुटबॉल. रन म्हणजे धावणे, हा खेळ आहे का रे? हा, रनिंग कॉम्पिटिशन म्हणजे धावण्याची स्पर्धा, पण रन म्हणजे धावणे. रन म्हणून तर तो पहिला ऑप्शन दिलाय, तुम्ही पहिलं चुकणार. रन, नेट आणि ग्राउंड हे खेळाशी संबंधित शब्द आहेत, परंतु खेळाची नाव आहेत का? आपल्याला खेळाचं नाव दिले, टेनिस, कबड्डी, क्रिकेट. म्हणून खेळाचं नाव तिथे येईल काय? पर्याय नंबर 4 फुटबॉल. पुढे बघा 6वा, व्हेइकल्स. व्हेइकल्स म्हणजे काय रुद्रलांडगे? व्हेइकल्स म्हणजे काय? वाहने. व्हेइकल्स म्हणजे काय? वाहने. बघा सायकल, ट्रक, ट्रेन ही वाहनांची नावं आहेत. तर पर्याय बघा, रोड, जीप, वॉक, इंजिन. जीप गाडी माहिती ना? हे वाहन आहे. तर रोड म्हणजे आपले सडक, इंजिन म्हणजे गाड्यांचं इंजिन, वॉक म्हणजे चालणे. म्हणून तिथं वाहनांच्या नावामध्ये पर्याय नंबर 2 येईल काय? जीप. पुढे बघा 7वा प्रश्न, ट्रीज. म्हणजे ट्री म्हणजे झाडे. ट्रीज म्हणजे झाडे. मँगो, नीम, गव्हा. आता इथं फळ आहेत का? मँगो, गव्हा. तर ते झाडाचं नाव आहे. म्हणून बघा
रिव्हर, डॉग, जॅस्मिन, काईट. जास्मिन हे एका झाडाचं नाव आहे म्हणून तिथं काय येणार आहे? पर्याय नंबर 3 जॅस्मिन. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 8 to 11 साठी फाइंड मॅन ऑड मॅन आउट, म्हणजे विसंगत पद ओळखायचं. विसंगत म्हणजे कसं? गटात न बसणार. स्वरा काय महत्वाचं असेल तर मला सांग. 3 शब्द एका वर्ड रजिस्टरचे आहेत आणि एक चुकीचा आहे, तर ते 3 शब्द आपल्याला वेगळे काढायचे आहेत आणि एक जो चुकीचा आहे तो निवडून त्याचा पर्याय क्रमांक रंगवायचा आहे. तुम्हाला इकडे लक्ष द्यायला सांगितले. पुढच्या वर्षी शिकवताना हे काय म्हणून बघू नका. बघा 8वा प्रश्न, लिप्स, माउथ, टंग, हँड. का म्हणून हँड? लिप, माउथ आणि टंग हे कशाचे अवयव आहे? तोंडाचे आहेत. तर हात हा आपला शरीराचा अवयव आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून वेगळा शब्द कोणता आहे? हँड. वेगळा शब्द कोणता आहे? हँड. पर्याय नंबर 4. 9 बघा, स्टोन, फ्लावर, फ्रूट, लीव्ज. स्टोन, फ्लावर, फ्रूट, लीव्ज. आता बघा मी अर्थ सांगते मग बघा. स्टोन म्हणजे दगड, फ्लावर म्हणजे फूल, फ्रूट म्हणजे फळ, लीव म्हणजे पाणी. पाने झाडाची पाने. स्टोन म्हणजे दगड. का स्टोन? अरे फ्रूट, लीव्स आणि फ्लावर ही झाडाचे अवयव आहेत. झाडाला येतं का नाही? फळ येतं, फुलं येतात, पाने येतात. दगड येतो का? म्हणजे गटात न बसणारा शब्द कोणता आहे? स्टोन. पुढे बघा 10वा, कुकर, मिक्सर, टेबल, स्पून. कुकर, मिक्सर, स्पून हे किचनशी संबंधित शब्द आहेत. तर टेबल हा कसा आहे? आपल्या शाळेच्या संबंधित शब्द आहे. टेबल हा वेगळा शब्द आहे. पर्याय नंबर 3. 11 बघा, पेन, इरेजर, पेन्सिल, चेअर. आपले शाळेचे संबंधित पेन, इरेजर, पेन्सिल हे शब्द आहेत. तर चेअर म्हणजे काय? खुर्ची. खुर्ची हा शब्द वेगळा येतोय. पर्याय नंबर 4. पुढे बघा 12वा, खालीलपैकी कोणता शब्द इंडोर गेम या यादीमध्ये येणार नाही? आता इंडोर गेम म्हणजे कसे? बसून खेळले जाणारे किंवा मैदानावर खेळले जाणार नाहीत असे. आउटडोर गेम म्हणजे काय? तर मैदानावर खेळतात ते खेळ. आउटडोर म्हणजे कुठं? मैदानावर खेळतात ते. आणि इंडोर म्हणजे काय? तर 4 भिंतीच्या आतमध्ये गेम खेळू शकतो असे बैठे खेळ. त्याच्यामध्ये बघा आता यादी दिली आपल्याला. क्रिकेट, चेस, कॅरम, कार्ड्स. आता बघा चेस आहे ते इथं बसून खेळू शकतो का नाही आपण? किंवा कॅरम आहे ते बसून खेळू शकतो. कार्ड माहितीत का? पत्त्यांचा खेळ बसून खेळू शकतो. पण क्रिकेट इथं वर्गात खेळता येईल का? त्याला आउटडोअरला खेळायला पाहिजे. म्हणजे तो मैदानी खेळ आहे आणि हे बैठे खेळ आहेत. इंडोर गेम म्हणजे वर्गाच्या आतमध्ये किंवा भिंतीच्या आतमध्ये खेळले जाणारे आणि आउटडोअर म्हणजे मैदानावरती खेळले जाणारे. मग आउटडोअर गेम मध्ये क्रिकेट येते, फुटबॉल येतं, कबड्डी येते, आहे की नाही? खो खो, टेनिस ह्या खेळ येतात. तर जे बैठे खेळ आहेत त्याच्यामध्ये कॅरम, चेस, अजून कोणते बसून खेळ. चेस म्हणजेच बुद्धिबळ. लुडो म्हणजे होय. स्नेक लॅडर गेम हे असे गेम आहेत ते आपण इंडोर खेळू शकतो. म्हणून गटात न बसणारा शब्द कोणता आहे? क्रिकेट. जो आउटडोर गेम आहे. तर इथं काय सांगितलंय? इंडोर गेम या यादीत येणार नाही. तर कोणता आहे? क्रिकेट. पर्याय नंबर 1. समजलं का? समजले का? काय अडचण आहे? फक्त तुम्हाला ते
माहीत पाहिजे. तुम्हाला जी यादी दिली आहे बघा मी पाठांतराला, त्या पाठांतराची यादी तुम्ही पाठ करायला घ्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं दिलंय काय काय येणार आहे, पण तुम्ही पाठ करत नाही. पाठांतराशिवाय पर्याय नाही. रोज स्वतःच्या मनाने इंग्रजी 5-5 शब्द पाठ करा. त्याशिवाय तुम्हाला ही स्पर्धा परीक्षा एवढ्या सहज सोप्या पद्धतीने पास होता येणार नाही. पाठांतर करा. समजलं? ठीक आहे. उद्या येताना हा घटक सोडवून आणायचा.